वेलकम बॅक स्टुडंट. संस्कृती क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण हा दुसऱ्या भागातला पहिला धडा इतिहासाचा इयत्ता 6वीचा आपण बघणार आहोत. मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे काय? तिथं आपल्याला लिहून ठेवता येत नाही, ते बोलून दाखवलं जातं, त्याला म्हणतात मौखिक साधने. ती समाजाच्या स्मृतीतून म्हणजे आठवणीतून सांगितलं जातं. लोककथा, दंतकथा, ओव्या, पोवाडे हे तुम्हाला मगाशी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. फक्त इथं म्हणी आहे. तर म्हणी म्हणजे काय? तर आपल्याला लोकांना खूप काही सांगायचं असतं, पण तेवढा वेळ नसतो. तर आपण पूर्वीचे लोक किंवा आता सुद्धा लोक जे बोलण्यात हुशार असतात ते पटकन म्हणीतून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, की जेणेकरून तुमचा वेळ सुद्धा वाचतो. लोकगीते याचा समावेश होतो. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना, सण, उत्सव यांचे वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. बघा, ह्यात म्हणी, लोकगीते यांचा समावेश होतो. आता मी हा म्हणी आहे, तर आता मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं. तुमचा जो मराठीचा धडा आहे, आठवणीतील खाण, या धड्यामध्ये तुम्हाला मी म्हणीचा चांगला अर्थ समजून सांगितला आहे. तो सुद्धा तुम्ही मराठीचा माझे व्हिडिओ बघा. काही वेळा मौखिक स्वरूपात एखाद्या समाजाचा इतिहास, जीवनशैली, सामाजिक घटना. जीवनशैली म्हणजे काय? लोक कसे जगत होते. सामाजिक घटना म्हणजे समाजामध्ये कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या आहेत. सण आणि उत्सव. आता तुम्ही गणपती करतात. पूर्वी अशा एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आपण उत्सव करतो आता गणपतीचा, पण पूर्वी एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये करत होते का? वर्णन पिढ्यानपिढ्या जतन झालेलं आहे. जतन म्हणजे त्याचं जपून ठेवलेलं आहे. जतन म्हणजे जपून ठेवणे. काही दंतकथा काल्पनिक असल्या तरी त्यामागे काही ना काही सामाजिक ऐतिहासिक संदर्भ दडलेले असतात. संदर्भ म्हणजे त्याची माहिती. संदर्भ म्हणजे माहिती. व्यक्तींची विचारसरणी आणि समूहाची विचारसरणी. व्यक्ती म्हणजे एका व्यक्तीची विचारसरणी. समूह म्हणजे तुमचा ग्रुप. समूह म्हणजे ग्रुप म्हणतो आपण आता. समूह म्हणजे सगळे लोक एकत्र येऊन जे विचार करतात त्याला म्हणतात समूह विचारसरणी. घडवण्यात मौखिक परंपरेचा सहभाग असतो. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात मौखिक साधनांचा उपयोग करताना इतिहासकार त्या गोष्टी तपासून तुलनात्मक पद्धतीने विचार करतात आणि इतर साधनाच्या मदतीने इतिहास लेखनासाठी त्याचा उपयोग करून घेतात. बघा, हे मी सांगितलेलं आहे समूहाची विचारसरणी. बरोबर आहे, समूहाची विचारसरणी. आणि त्यावेळेस म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मला इथं आवर्जून सांगावं असं वाटेल, पूर्वी आपल्यासारखं आता कसं आहे की लोक बाहेर जाऊन लोकांशी एकमेकांशी बोलतात किंवा घरातलं काय प्रॉब्लेम असेल तर आता आपण काय करतो, लोकांना सांगून त्याची माहिती घेतो. पण पूर्वी पण काय करायचे, लोकांची जर काय झालं असेल किंवा गावात काय घडलं असेल तर पंचायत असायची. पंचायतमध्ये म्हणजे मोठ्या लोकांना ते सांगून त्याच्यावरनं तोडगी काढायचे, म्हणजे त्याच्यावरनं एक काहीतरी सोल्युशन काढायचे की जेणेकरून त्याच्यावर त्रास होणार नाही लोकांना. आता पुढे बघू. प्राचीन भारताच्या इतिहासाची माहिती. प्राचीन भारताच्या इतिहासाची म्हणजे खूप पूर्वीचा भारत कसा होता. प्राचीन कालखंड म्हणजे अश्मयुग काळापासून. प्राचीन म्हणजे आपण सुरुवात कुठून करणार आहोत? अश्मयुग. अश्मयुग म्हणजे दगडाचा काळ. इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत कालखंड, अश्मयुगाचा इतिहास हा पूर्णपणे पुरातत्वीय उत्खननातून प्राप्त झालेला भौतिक साधनावर अवलंबून आहे. बघा, 8व्या शतकापर्यंत, इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत कालखंड, अश्मयुगाचा इतिहास हा पूर्णपणे पुरातत्वीय उत्खननातून प्राप्त झालेला आहे. आता इसवी सन म्हणजे हा कधीपासून चालू झाला आहे? इसवी सनात येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतरनं चालू झालेला आहे, त्यावेळेसपासून. मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलेलं आहे? कालखंड म्हणजे तो वेळ कसा होता. मग अश्मयुगाची माहिती. अश्मयुग म्हणजे काय? दगडाच्या युगाचा इतिहास. त्यानंतर त्या काळातील इतिहास समजण्यासाठी लिखित साधनांचा खूप मोठा उपयोग होतो. लिखित साधनांचा. आता पूर्वी जे काय काय होऊन गेलेलं आहे तर त्याचं आपल्याला जे लोक लिहून ठेवलेले आहेत, जे जाणकार इतिहासकार लोक आहेत त्यांनी जे लिहून ठेवले त्याला म्हणतात लिखित साधनांचं. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद. हे महत्वाचं आहे. भारतातील इतिहासाची सर्वात प्राचीन साधनं म्हणजे वेद. सुरुवातीला वेद लिखित स्वरूपात नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांना विकसित झाले.
मुखोद्गत म्हणजे बोलणे. पहिला ऋषी मुनी काय करायचे, गुरुकुलमध्ये शिकवायचे. आता तुम्ही कसं शाळेत जाता तसं कसं पूर्वी लोक गुरुकुलमध्ये मुलांना शिकवायचे. मग कोण शिकवायचे, तो ऋषी मुनी शिकवायचे. मग ते शिकवताना त्यांनी काय शिकवलं, वेद. ते वेद किती आहेत, 4 वेद आहेत. एक यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे, ऋग्वेद आहे आणि सामवेद आहे. 4 आहे. कालांतराने वेदाचे लेखन झाले म्हणजे लिहून ठेवले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या 4 वेदांमध्ये देवतांची स्तुती, यज्ञविधी, सामाजिक जीवनाची माहिती मिळते. वेदानंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची निर्मिती झाली. प्राचीन भारतीय तत्वज्ञानांची ओळख या ग्रंथाद्वारे होते. तसेच रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये देखील प्राचीन भारतीय साधनांची साधने आहेत. महाभारत आणि काय सांगितलं मी, रामायण आणि महाभारत हे बरोबर इतिहासाची साधने. इतिहासाची साधने म्हणजे आपल्या इतिहासामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये रामायण कसं झालं, रामायण कोण होते, रामायणामध्ये महाभारतमध्ये काय घडलेलं आहे, ते सगळं आपल्याला इतिहास त्यांनी लिहून ठेवलेला आहे. प्राचीन भारतात जैन बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य तयार झाले. त्रिपिटके या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बौद्ध ग्रंथामध्ये गौतम बुद्धांची शिकवण, भिक्खूसाठींचे नियम, तात्विक चर्चा दिल्या आहेत. कोणत्या ग्रंथामध्ये, त्रिपिटके, त्यांचे गौतम बुद्धांनी ते लिहून ठेवलेलं आहे. जैन धर्माचे ग्रंथ यात आगम साहित्य आहे. जैन धर्माचं कुठलं ग्रंथ आहे, आगम, ज्यात वर्धमान महावीर यांची शिकवण, अहिंसेचे वर्धमान महावीर हे कोण होते, जैन धर्माचे संस्थापक होते. शिकवण, अहिंसेचे महत्त्व यांचे वर्णन आहे. हे ग्रंथ अर्धमागधी या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहे. हे ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहे, अर्थमागधी. या धार्मिक ग्रंथाबरोबरच काही ग्रंथ प्रशासन, नीती नियम आणि कायदे तसेच समाज व्यवस्था या संबंधीची माहिती त्याच्यावरनं आपल्याला समजते. तर ती शिलालेखावर लिहिलेली माहिती केवळ ग्रंथामध्येच नसते, तर ती शिलालेखावर आणि ताम्रपटावरही कोरलेली असते. शिलालेख म्हणजे मी तुम्ही अगोदर सांगितलेलं आहे, शिलालेख म्हणजे दगडावर किंवा लाकडांवर कोरलेला असतो. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर कोरलेला असतो. धर्मनीती आणि समाजनीती या विषयीचे विचार प्रजेपर्यंत पोहोचवले जाते. धर्मनीती म्हणजे काय, धर्म कसा आहे आपला, आपण त्याचं वापर कसा किंवा आपण त्याचं नियम कसं, त्याचं आपला धर्म काय सांगतो, आपल्या धर्माबद्दल आपण कसं वागायचं, त्याच्यामुळे त्याला सांगतात धर्मनीती. आणि समाजनीती, समाजामध्ये आपण कसं वागायचं, कसं बोलायचं, लोकांशी कसं राहायचं, हे समाजनीतीमध्ये आपल्याला समजतं. हे लेख प्रामुख्याने ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले आहेत. बघा, पूर्वी कुठल्या भाषेमध्ये होतं, बौद्धांनी कुठलं सांगितलं, त्रिपिटके, जैन धर्माने कुठलं सांगितलं, आगम. मग त्यांची भाषा कुठली होती, अर्धमागधी. आणि आता हे कुठलं आहे, ब्राह्मी लिपी आहे. यातील काही लेख खरोष्टी आणि अरेमाईक लिपीमध्ये कोरलेले आहेत. बघा, यातील काही लेख म्हणजे थोडासा भाग काय असेल तो कुठला आहे, खरोष्टी आणि अरेमाईक लिपीमध्ये. आता आपली कशी लिपी आहे, इंग्रजी लिपी आहे, मराठी लिपी आहे, तर त्या काळामध्ये ती लिपी होती. तसेच जमिनीचे दान आणि करमाफी याविषयीचे आदेश ताम्रपटावर कोरून ठेवले जातात. या नोंदीमधून प्रशासनाची माहिती समजते. बघा, हे पूर्वीचं आहे, पूर्वीचे ब्राह्मी लिपी. बघा, ही सगळी काय, ब्राह्मी लिपी. आता प्राचीन भारताविषयी माहिती मिळवण्यासाठी परदेशी प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णन देखील महत्त्वाचे आहे. त्यांनी येथे पाहिलेली शिक्षण व्यवस्था, धार्मिक जीवन, लोकजीवन इत्यादींचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यामुळे आपल्याला त्या काळात भारतीयांचे जीवन कसे होते ते समजते. आपला प्राचीन भारत कसा होता, तर आपल्या भारतामध्ये लोक अगोदर व्यवसाय करायला किंवा प्रवास करण्यासाठी येत होते. मग त्यावेळेस त्यांनी आपल्या भारतामध्ये शिक्षण व्यवस्था कशी होती, धार्मिक जीवन कसं होतं, लोकांचं जीवन कसं होतं, हे सगळं त्यांनी पाहिलं होतं. म्हणजे पाहून त्यांनी स्वतःच्या ह्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. दुसरं, महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय आणि वारसा स्थळे. महाराष्ट्रातील वस्तू संग्रहालय आणि वस्तू संग्रहातील इतिहासाची साधने संग्रहित आणि प्रदर्शित केली आहे. संग्रह म्हणजे एका ठिकाणी जपून एका ठिकाणी सगळं
जपून ठेवणे. प्रदर्शित करणे म्हणजे दाखवणे. महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध वस्तू संग्रहालय आहेत. तेथे आपल्या प्राचीन काळातील वस्तू, नाणी, शस्त्रे, चित्रकला, मूर्ती, हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले, वेशभूषा म्हणजे ते लोक कसं राहत होते, त्यांची वेशभूषा, ते कपडे कसे घालत होते, त्यांची केसांची रचना कशी होती, हस्तकला म्हणजे हाताने केलेले कला, इतर ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. ऐतिहासिक म्हणजे इतिहासाच्या काळातला ज्या काय गोष्टी आहेत, किल्ला म्हणा किंवा मोठे मोठे राजवाडे म्हणा, ते तिथं पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे प्रसिद्ध आहे. येथे भारताच्या इतिहासाशी संबंधित अनेक वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. पुण्यातील डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील वस्तू संग्रहात विविध काळातील पुरातत्वीय वस्तू पाहावयास मिळतात. डेक्कन कॉलेज आपल्या इथं आहे पुण्यामध्ये. डेक्कन कॉलेज आहे. तिथं संशोधन म्हणजे त्याची सगळी माहिती गोळा करून ते तिथं ते संस्थेमध्ये त्यांनी ते ठेवलेलं आहे. राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुण्यामध्ये बाजीराव रोडला आहे. तिथे तुम्हाला त्या वस्तू पाहायला मिळतील. म्हणजे हत्तीपासून पूर्वी फणी म्हणजे कंगवा कसा तयार केलेला आहे, मोठे मोठे भांडे आहेत, तांब्याची भांडी आहेत, राजांनी कुठले वस्तू वापरल्या आहेत, त्यावेळेसचे कपडे सुद्धा आहेत. तिथे तुम्हाला जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पुण्यात बाजीराव रोडला तिथे आदर्श विद्यालय मंदिर आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. घरगुती वस्तू, दागिने, शस्त्रे, वाद्य म्हणजे तुम्हाला संगीत ऐकायचं असेल तर ते वाद्य, ढोल आलं, तुमचा तंबोरा आला. वस्त्रे म्हणजे तुम्ही वापरणारे कपडे. कलाकृती याची दालने आहेत म्हणजे मोठे मोठे भवन आहेत. त्या पूर्वीच्या काळातील लोकांच्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. त्याच्यामध्ये आपण ते कसं वापरत होते ते आपण तिथं पाहतो. नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय. नागपूरमध्ये ते कुठं आहेत? नागपूरमधील मध्यवर्ती संग्रहालय. छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहेत. कोल्हापूरचे श्री छत्रपती शाहू संग्रहालय आणि साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळचे बघा हे सगळे आहेत संग्रहालय आहेत. ते तुम्ही नावं वाचून किंवा लक्षात ठेवा. जवळचे अजनेरी येथील शांतिकृष्ण म्युझियम ऑफ मनी अँड हिस्ट्री इत्यादी ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण वस्तू संग्रहालयांची काही उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातील वारसा स्थळे. वारसा स्थळे म्हणजे काय? आपला त्याच्यावर वारसा आहे म्हणजे आपला हक्क आहे महाराष्ट्र शासनाचा. तर काय, महाराष्ट्र एक समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेले राज्य आहे. समृद्ध म्हणजे आपल्या महाराष्ट्राला भौगोलिकदृष्ट्या सगळ्या दृष्टीने सुद्धा आपल्या महाराष्ट्र हा समृद्ध आहे. युनेस्को या जागतिक स्तरावरील संस्थेने मान्यता दिलेली तसेच राज्य शासनाद्वारे संरक्षित अशी अनेक महत्त्वाची वारसा स्थळे महाराष्ट्रात आहेत. युनेस्को हा जागतिक वारसा स्तरावरील त्या संस्थेने आपल्या भारताला मान्यता दिलेली आहे. ती आपल्या इतिहासाची गौरवशाली प्रतीके आहेत. सर्वात प्रसिद्ध वारसा स्थळ म्हणजे अजिंठा आणि वेरूळ येथील लेणी. ती युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत 1983 साली समाविष्ट झाली आहे. मुंबईजवळील घारापुरी लेणी, कान्हेरी लेणी देखील प्रसिद्ध आहेत. बघा, मुंबईजवळील कान्हेरी लेणी देखील प्रसिद्ध आहेत. त्यापैकी घारापुरी लेण्याचा ऐतिहासिक वारसा म्हणून 1987 साली समावेश केला आहे. बघा, त्यापैकी घारापुरी लेण्याचा कुठल्या साली संग्रह समावेश केलेला आहे? 1987 साली. मुंबईतील विशेष संशोधन असलेल्या आर्ट डेको 76 इमारतींचा युनेस्कोच्या जागतिक स्थळाच्या यादीत 2018 मध्ये समावेश करण्यात आला. बघा, मुंबईतील विशेष सुशोभन म्हणजे आर्ट म्हणजे कला आहे, चित्रकला. त्या इमारती आहेत. किती इमारती आहेत? तशा 76 इमारती आहेत. ते युनेस्कोच्या जागतिक स्थळावर 2018 मध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भव्य रेल्वे स्थानक ब्रिटिश काळातील गोथिक स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट उदाहरण आहे. बघा, कुठल्या स्थापत्य शैलीचा
गौतिक हे तुम्हाला गाळ्या जागामध्ये विचारलं जाईल. हा प्रश्न गाळ्या जागामध्ये विचारलं जाईल. 1997 साली हे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा जैवविविधतेने परिपूर्ण असून त्यांना 2012 साली युनेस्कोने नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. बघा, जैवविविधता म्हणजे काय? जैवविविधता म्हणजे जीव, आपलं जीव आहे, जो कुठला जीव आहे त्या जीवेला जैवविविधता म्हणजे पूर्ण भरपूर सारे जीव आहेत. त्यात प्राणी आले, मनुष्य आले, कीटक आले, त्याचा सगळा आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगावर तुम्हाला दिसतील. प्राणी दिसतील, मोठे मोठे कीटक दिसतील आणि झाडं दिसतील खूप सारे. त्याला म्हणतात जैवविविधता. येथे अनेक दुर्मिळ प्राणी, पक्षी, वनस्पती आढळतात. बघा, युनेस्कोने नुकतेच मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. बघा, युनेस्कोने नुकतेच मराठा मिलिटरी लँडस्केप्स या नावाने 12 किल्ल्यांना, आता आपले जे महाराष्ट्रात जे किल्ले आहेत त्यापैकी 12 किल्ल्यांना त्यांनी काय दिलेले आहे? जागतिक वारसा स्थळ म्हणून त्यांनी घोषित केलं आहे. त्यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रात आहेत. जिंजी हा किल्ला तामिळनाडू राज्यात आहे. 11 किल्ले किती आहेत? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जिंजी हा किल्ला कुठे आहे? कर्नाटकामध्ये आहे. हे किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची, लष्करी म्हणजे सैनिकांचं, जे आपलं संरक्षण खातं आहे, ह्याच्यामध्ये त्यांचं स्थापत्यकलेची, सांस्कृतिक वारसाची महत्त्वाची प्रतीके मानली जातात. सांस्कृतिक वारसा म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं प्रतीक आहे ते आपलं. महाराष्ट्रातील ही वारसा स्थळे आपल्या संस्कृतीची, इतिहासाची, परंपरेची प्रतीक आहेत. ही स्थळे ऐतिहासिक पर्यटनाचे आकर्षण आहेत आणि याचा अभ्यास करून आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान आपण वृद्धिंगत करू म्हणजे आपण त्याचं वाढू. बरोबर आहे. आता हा धडा इथं संपलेला आहे. तर चला या धड्याचे आपण आता प्रश्नोत्तर करूया. बघा, हे आहे गाळ्या जागा आहे, हे आहे जोड्या लावा. त्याचे मी उत्तर दिलेले आहेत खाली. हे संकल्पना चित्र पूर्ण करा, त्याचे उत्तर दिलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. रिकाम्या चौकटीमध्ये लिहा आहे, त्याचे पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे प्रश्नांची उत्तर आहेत, त्यात उत्तर दिलेले आहेत, त्याचं स्क्रीनशॉट घ्या. हा दुसरा प्रश्न, त्याचं महत्त्व पण दिलेलं आहे. हा तिसरा प्रश्न, त्याचं उत्तर. चौथ्या प्रश्नाचं उत्तर इकडं आहे. हा तक्ता पूर्ण करा, चौथ्या ब मधलं तक्ता पूर्ण करा, हा सगळा दिलेला आहे. नंतर प्रश्न 5वा आहे, तो तुम्ही सॉल्व करा. नाही आलं तर मला त्याचे कमेंट करा. जर आवडला तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.